मित्रांनो, कधी कधी आपण स्वतःला खूप कमी समजतो. आपल्याला असं वाटतं की आपण काहीच करू शकत नाही. पण ज्या क्षणी आपण आपली खरी हुशारी ओळखतो आणि ती योग्य ठिकाणी दाखवतो, त्या क्षणी आपलं खरं मूल्य आपल्याला समजतं. हेच सांगणारी आजची ही गोष्ट. एक मुलगा गुरुकुलमध्ये शिकत होता. मुलगा खूप हुशार होता, पण स्वभावाने भोळा आणि अबोल होता. त्यामुळे त्याला नेहमी असं वाटायचं की माझ्यापेक्षा इतर मुलं खूप हुशार, चपळ आहेत. ते काहीतरी करू शकतात, पण मी काहीच करू शकत नाही. त्याच्या सोबतची मुलंही त्याला तशीच वागवायची. त्याला नेहमी एकटं पाडायची. त्यामुळे तो उदास राहायचा. त्याची ही उदासीता त्याच्या गुरूंनी बघितली आणि त्याची खरी ओळख त्याला पटवून देण्यासाठी त्यांनी एक युक्ती काढली. गुरूंनी मुलाला बोलवलं. त्यांनी त्याला एक चमकणारा छोटा दगड दिला आणि म्हणाले की हा दगड तू बाजारात घेऊन जायचा. त्याची किंमत करायची, पण तू विकायचा नाही. मुलाने गुरुची आज्ञा पाळली. तो बाजारात गेला आणि एका फळवाल्याला तो दगड दाखवला. फळवाला म्हणाला, हा दगड माझ्या मापासाठी कामी येईल, पण मी तुला याचे 10 रुपये देऊ शकतो. पुढे मुलगा तिथून निघून एका मूर्तिकाराकडे गेला. मूर्तिकार म्हणाला, अरे हा तर फार छोटा दगड आहे, पण हा चमकणारा आहे, त्यामुळे मी तुला त्याचे 30 रुपये देतो. मुलगा तिथून निघाला आणि सोनाराकडे गेला. सोनाराने त्या दगडाला निरखून बघितलं. सोनार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अरे हे तर फार मौल्यवान रत्न आहे, मी तुला याचे 10,000 रुपये देतो. मुलगा थक्क झाला. तो सरळ त्याच्या गुरूंकडे गेला. गुरूंना झालेला प्रकार सांगितला. गुरु हसत म्हणाले, बघ, दगड एकच होता, पण त्याची किंमत करणारे लोक वेगवेगळे होते. तुझंही तसंच आहे. तुझी किंमत तू लोकांच्या मतांवर ठरवतो, पण जर तुझी हुशारी तू योग्य जागी आणि योग्य वेळी दाखवशील तर तुझी किंमत नक्कीच ठरेल. मित्रांनो, आपलंही असंच असतं. आपणही आपले योग्य गुण आणि आपली हुशारी योग्य ठिकाणी दाखवली तर नक्कीच आपण मौल्यवान ठरतो. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.